हर हर महादेव. तर थंबनेल बघून समजलंच असेल की माझं टॉपिक काय आहे. आणि खरंच आज मी माझ्या प्रेग्नेन्सी जर्नीमधल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी ज्या मी डेली फॉलो करत होते आणि त्याच्यामुळे मला खूप फायदा पण झालेला आहे, त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करते. आणि तुम्ही पण या फॉलो केला तर तुमची पण प्रेग्नेन्सी जर्नी चांगली जाऊ शकते. आणि ह्या गोष्टी नक्की ट्राय करा. त्यातली पहिली गोष्ट आहे की मी रेग्युलर चेकअप करत होते. डॉक्टर जेव्हा सजेस्ट करतील की तुम्ही चेकअपला या, त्यावेळी मी न चुकता त्यांनी जे डेट देतील त्या डेटला मी रेग्युलर चेकअप करत होते. कारण का माहिती आहे, त्यावेळेला त्यांना माहिती असतं की त्या स्टेजला बेबीची ग्रोथ काय झालेली असते आणि ते चेकअप करणं किती महत्त्वाचं आहे. म्हणून मी म्हणते की तुम्ही पण रेग्युलर चेकअपला जावा. त्याच्यामुळे तुम्हाला हा जे टेन्शन असतं ना ते तिथे जातं. जेव्हा आपल्याला चेकअप करून समजतं की आपल्या बेबीची ग्रोथ चांगली आहे आणि टेन्शन नाही, तेव्हा तो जो मूड असतो ना तो खूप चांगला असतो. आणि जेव्हा तुम्ही त्या स्कॅनरमध्ये बघाल ना, टी व्हीमध्ये, किंवा जेव्हा आपलं स्कॅन करत असतील तेव्हा तिथे बेबीची ग्रोथ बघाल, जेव्हा बाळ तिथं दिसेल ना, ती जी फिलिंग आहे ना ती आपण शब्दात सांगू शकत नाही, एवढी छान वाटतं ते बघून. आणि खरंच तुम्ही ही पहिलीची गोष्ट आहे ना, रेग्युलर चेकअप जेव्हा डॉक्टर सजेस्ट करतील तेव्हा खरंच तुम्ही डॉक्टर जेव्हा सजेस्ट करतील तेव्हा नक्की डॉक्टरकडे जा आणि चेकअप करून घेऊन या. आणि दुसरी जे मी मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते आहे हेल्दी डाएट. तुम्ही डाएटमध्ये ठीक आहे, थोडे दिवस आपल्याला क्रेविंग होतं की हे खायचं आहे ते खायचं आहे, पण थोडे दिवस ठीक आहे. जेव्हा आपण एक लिमिटच्या बाहेर गेलं ना त्याचे आपल्यालाच त्रास होतात. पण जर तुम्ही हेल्दी डाएट फॉलो करत असाल ना, तुम्हाला झोप पण व्यवस्थित येईल, तुमचं जे रुटीन जे असेल ना ते व्यवस्थित असेल आणि बाळाची जी ग्रोथ असेल ना ती पण चांगलं होईल. आणि त्याच्यामुळे बाळाला भरपूर फायदा होईल. ते वेट जे वाढतं ना प्रेग्नेन्सीमध्ये ते हेल्दी वेट असेल. ही चरबी वगैरे आपण म्हणतो ना ते नाही असणार, फॅट नसेल, फक्त हेल्दी वेट असेल. म्हणून डाएट प्रॉपर ठेवा. हेल्दी डाएटमध्ये जे प्रोटीन आणि कॅल्शियम, आयरन हे जे असेल ना तेच तुम्ही फळं वगैरे घ्या. त्याच्यामुळे तुमच्या बाळाला पण भरपूर मदत होईल, हे कॅल्शियम वगैरे भेटेल. ही आहे दुसरी गोष्ट. तिसरी जी गोष्ट मी केलेली आहे ती आहे एक्सरसाइज. मी डेली 20 ते 25 मिनटं डेली एक्सरसाइज करायचं. आणि जी मी जॉब करायचे 9 ते 6 टायमिंग, त्याच्यामुळे माझं वॉकिंग तरी 1 तास तरी व्हायचंच डेली. पण घरी येऊन मी नॉर्मल जे एक्सरसाइज करतो आपण उभं राहून ते मी डेली करायचे. त्याच्यामुळे माझ्या बाळाची पण ग्रोथ चांगली व्हायची आणि मी ॲक्टिव्ह राहायचे दिवसभर, मला कंटाळा येत नव्हता. म्हणून म्हणते की तुम्ही थोडा वेळ, जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तरी पण तुम्ही थोडा वेळ तुम्ही स्वतःसाठी काढा आणि नक्की तुम्ही एक 25 मिनटं तरी तुम्ही एक्सरसाइज करा. त्याच्यामुळे तुम्हाला हलकं वाटू लागतं तुमचं स्वतःचं बॉडी आणि तुम्ही पूर्ण दिवस ॲक्टिव्ह राहाल. तुम्ही जेवढं ॲक्टिव्ह राहाल ना तेवढंच तुमचं बाळ ॲक्टिव्ह राहील. आणि म्हणून मी सजेस्ट करते की तुम्ही नक्की 20 ते 25 मिनटं स्वतःसाठी एक्सरसाइजसाठी द्या. मी एक्सरसाइजमध्ये जे करत होते ते होतं योगा, कधी कधी नॉर्मल वॉक करत होते. पहिला जिम करायचे, पण जेव्हा समजलं की आपल्याला हॅवी वेट नाही उचलायचं तेव्हापासून मी जिम बंद केली. आणि तेव्हापासून मी नॉर्मलच जे आपल्या बाळाला त्रास नाही होणार हे एक्सरसाइज मी डेली करत होते आणि ते तुम्ही करू शकताय. चौथीची गोष्ट आहे, खूप महत्त्वाची आहे आणि आपल्याला आपली जुनी जी लोकं होती ती आपल्याला सांगत होती की आपलं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड राहण्यासाठी आपण देवाची बुकं वाचली पाहिजे, जी की चरित्र वगैरे असतात. त्याच्यामध्ये मी शिवपुराण वाचत होते. तुम्ही पण नक्की शिवपुराण वाचा. त्याच्यामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत की आपल्या शिवजींच्याबद्दल पूर्ण माहिती आहे आणि खूप छान वाटेल तुम्हाला वाचून. आणि तुम्ही जे वाचाल तेच तुमचं बाळ हे करेल, काय स्मरण करेल. त्याच्यामुळे त्याचा खूप फायदा होतो. आणि पॉझिटिव्ह लोकांच्यामध्ये राहा. एक सांगतात की अरे बापरे डिलेवरी खूप त्रास होतो, हे होतं, हे खरंच नका ऐकू. जे पॉझिटिव्ह लोक आहेत ना त्यांच्यासोबत राहा, त्यांचे थॉट घ्या, त्याचा परिणाम खूप तुमच्या चांगला बाळावर होईल. म्हणून सांगते की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड राहा, भीती बाळगू नका, जे चांगलं वाटेल ना तेच करा. 5th आहे ते प्रॉपर झोप घ्या. कमीत कमी तुम्हाला 7 ते 8 तास झोप राहिली पाहिजे. आणि तुम्ही झोपताना पण डाव्या कुशीवर झोपा, कारण त्याच्यामुळे तुमच्या बाळाचा ब्लड फ्लो असेल ना तो खूप चांगला होऊ शकतो. म्हणून म्हणते ते सजेस्ट करेल की तुम्ही नक्की 7 ते 8 तास झोप घ्या. त्याच्यामुळे तुम्ही रिलॅक्स असाल, स्ट्रेस फ्री असाल आणि ते तुमच्या बाळासाठी खूपच महत्त्वाचं आहे. आणि मी डेली 7 ते 8 तास झोपत होते, म्हणून सजेस्ट करते की तुम्ही झोप प्रॉपर घ्या.
6वी टिप माझी अशी असेल की तुम्ही एज्युकेशन घ्या, तुम्ही बाळाच्या रिलेटेड एज्युकेशन घ्या की तुम्ही बाळाची केअर कशी केली पाहिजे, ब्रेस्ट फिडिंग काय असतं, ह्या सगळ्या ज्या प्रॉपर आहेत ना गोष्टी या प्रॉपर समजून घ्या. म्हणजे जेवढं तुम्ही बाळाच्याबद्दल जेवढा विचार कराल ना तेवढं तुम्हाला चांगलं वाटेल. आणि ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नंतर जेव्हा एकदा बाळ झालं ना तुम्हाला ह्या गोष्टी करणं खूपच महत्त्वाचं आहे. आणि तेव्हा एवढा टाईम भेटणार नाही की तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टडी करायला वगैरे. म्हणून जेव्हा बाळ व्हायच्या अगोदरच ह्या गोष्टी समजून घ्या की काय असतं, बाळाची काळजी कशी घेतली पाहिजे हे वगैरे सर्व तुम्ही घ्या. आणि त्याच्यामुळे तुमच्या मनात ना सारखं विचार येऊ शकतो की आपल्याला बाळ होणार आणि ती जी खुशी असते ती त्याच्याबद्दल काळजी घेणं ना ते तुमच्या बाळासाठी खूपच चांगलं आहे आणि ते पण खूप खुश असेल. नंबरला जे आहे ते हॉस्पिटल बॅग. जेव्हा तुमचा महिना 7th मंथ झालेला असेल तेव्हा त्या महिन्यात तुम्ही हॉस्पिटल बॅग रेडी करून ठेवा. कारण डिलेवरीचं सांगता येत नाही की कधी आपली डिलेवरी होईल आणि केव्हा काय होईल आणि किती एमर्जन्सी असेल हे सांगता येत नाही. मग त्यावेळेला तुमची हॉस्पिटल बॅग रेडी राहायला पाहिजे. कारण तो एक सगळ्यात महत्त्वाचा स्ट्रेस तर तोच असतो की आपण जर हॉस्पिटलमध्ये गेलेलं असेल एमर्जन्सी डिलेवरी तर त्यावेळी ज्या गोष्टी शोधण्यात वेळ जातो ना त्या खूपच म्हणजे खूप बोरिंग असतात. मग त्याच्यासाठी अगोदर तुम्ही एक प्रेमानं मस्त बॅग घ्या, छान ते तयार करा. आणि तुम्हाला जेवढा आनंद होतो ना ती बॅग तयार करायला ती शब्दात सांगू शकत नाही. म्हणून मी सजेस्ट करेल की तुम्ही नक्की तुमची प्रेग्नेन्सी बॅग 7व्या महिन्यातच रेडी ठेवा. ज्या प्रॉपर लागतात गोष्टी त्या तुम्ही व्यवस्थित ठेवा. आणि मी नेक्स्ट व्हिडिओ जो करणार आहे ना तो करेल मी म्हणजे मी प्रॉपर कशी माझी बॅग बाळासाठी तयार केली होती. आणि मला नंतर अशी जी धडपड जी लागते ना ती थोडी पण लागली नव्हती कारण मी ऑलरेडी माझी बॅग तयार करून ठेवलेली होती. आणि खरंच म्हणते की तुम्ही जी बॅग तयार कराल ना तुमचा थोडा स्ट्रेस कमी होईल आणि नक्की तुम्ही प्रेग्नेन्सी बॅग तयार ठेवा. 8वी पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती स्ट्रेस फ्री राहा. कारण का माहिती आहे का तुम्ही जे फील कराल तुम्ही जे तुमच्या डोक्यात जे विचार येतील ना ते तुमच्या बाळावर येतील. जेव्हा तुम्ही स्ट्रेस फील एक फ्रीडम लाईफ जगाल ना ते पण खूप खुश होऊन पोटात खेळत असेल. म्हणून म्हणते की कारण जेवढा स्ट्रेस असेल ना तेवढं खूप वाईट आहे बाळासाठी. त्याच्यासाठी तुम्ही स्ट्रेस फ्री जीवन जगा. कारण फक्त 9 महिने असतात. 9 महिन्यात आपल्या किती स्ट्रेस घेतला तरी ते बाळावर एवढं नाही होणार. पण ह्या 9 महिन्यात आपल्याकडं बाळ असतं ना आपल्या दोन्ही पण जीवांची पण काळजी घेतली पाहिजे. म्हणून म्हणते की तुम्ही स्ट्रेस फ्री जीवन जगा. 9th नंबरला जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे तुम्ही जे स्वतः कपडे घालाल ते. तुम्ही जे टाईट कपडे घालत असाल ना जेव्हा तुमचे 3 महिने होऊन गेलेले असतील ना तुमच्या प्रेग्नेन्सीला त्याच्यानंतर तुम्ही फिट कपडे घालू नका. कारण जेव्हा आपलं फिट बॉडी असेल ना ते बाळाला त्याचा खूपच त्रास होईल. म्हणून तुमचे शूज जे तुम्ही आपण हिल्स वगैरे वापरले असेल ना त्याचा पूर्ण जो भार येईल ना तो आपल्या बाळाच्या पोटावर येईल. कधी कधी हिल्समध्ये पडायचे चान्स वगैरे असतात आणि त्याच्यामुळे बाळाला खूप त्रास होऊ शकतो. म्हणून घालताना तुम्ही व्यवस्थित कपडे घाला आणि शूज वगैरे व्यवस्थित घाला ज्याच्यामुळे तुमच्या बाळाला त्रास होणार नाही तेच तुम्ही करा. आणि 10th खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही बाळाला टाईम द्या. तुम्ही डेली थोडा एक 10-15 मिनटं तरी तुम्ही तुमचे मिस्टर आहेत ना तुम्ही तुमच्या बाळाशी बोला. त्याच्यामुळे खूप छान बॉन्ड तयार झालेला असेल दोघांच्यामध्ये आणि आपलं बाळ पण खूप खुश असेल. म्हणून म्हणते की तुम्ही थोडा तरी तुमच्या बाळाला टाईम द्या. त्याच्याशी नवीन नवीन गोष्टी बोला. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही बाळाशी बोलाल ना तुमच्या मनात पण तेच फील होतं आणि आपण जसं बोलतो ना तसं आपण वागायला लागतो. म्हणून म्हणते की तुम्ही बाळाशी नक्की वेळ द्या. आणि अशी माझी प्रेग्नेन्सी जर्नी होती की ह्या मी गोष्टी डेली करत होते. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याच्यामुळे भरपूर मोठा फरक पडलेला असतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे जे प्रेग्नेंट कोण वुमन असेल तुमच्या घरी त्यांना हा व्हिडिओ शेअर करा की त्यांना पण थोड्या गोष्टी ह्या समजून जातील. खूप महत्त्वाच्या आहेत त्या. आणि जर आवडल्या असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू. बाय बाय.